नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव किंवा चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम आणि वाढतं वजन यांमुळे तरुणांमध्येही सध्या सांध्यांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जेव्हा आपण सांधेदुखीबद्दल बोलतो तेव्हा ते फक्त गुडघेदुखी मर्यादित नसतं. खांदे, कंबर, टाच आणि हाताची मनगट यांमधील वेदना व्यक्तीचं दैनंदिन जीवन अगदी विस्कळीत करू शकतात. खेळाडूंच्या बाबतीत तर सांध्याची लवचिकता आणि ताकद हा त्यांच्या कारकिर्दीचा पाया असतो. लिगामेंट इंजुरी यांसारख्या दुखापतींकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्या कायमस्वरूपी अपंगत्वास कारणीभूत ठरू शकतात. पण यावर केवळ पेनकिलर खाऊन वेदना दाबून ठेवण्यापेक्षा दुखापतीच्या मुळाशी जाऊन त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करणं आता शक्य झालेलं आहे. आणि याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल डवरी सर. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. सर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. साम टीव्ही मध्ये आपण आज मला बोलवलं याच्याबद्दल आपले आभार. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, डॉक्टर राहुल डवरी यांच्याबद्दल मी अगदी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सर सायन हॉस्पिटलमधून त्यांनी MBBS आणि GMC नागपूर इथून MS ऑर्थोपेडिक्स हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन व ऑर्थोस्कोपी, स्पोर्ट्स इंजुरी आणि जॉईंट प्रिझर्वेशन या क्षेत्रातील ते तज्ज्ञ आहेत. डॉक्टर राहुल डवरी यांना बघा 10 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. गुडघा आणि खांद्याच्या जखमांवरील अत्याधुनिक व मिनिमली इन्व्हेन्सिव्ह उपचारांमध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे. प्राथमिक व रिव्हिजन ACL सर्जरी, PCL सर्जरी, मेनिस्कल रिपेअर्स आणि मल्टी लिगामेंट गुडघ्याच्या दुखापती, तसंच वारंवार खांदा निखळणे, रोटेटर कफ इंजुरी, फ्रोझन शोल्डर ऑर्थोप्लास्टी, अँकल इंजुरीज, तसंच कार्टिलेज आणि ऑस्टिओकॉन्ट्रल या जखमांच्या उपचारात देखील ते पारंगत आहेत. आणि त्यांनी सिंगापूर जनरल हॉस्पिटल, सिंगापूर आणि गुरुग्राम इथल्या आर्टेमिस हॉस्पिटल इथे विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये डिप्लोमा सरांनी पूर्ण केलेला आहे. खेळाडूंमधील स्पोर्ट्स इंजुरी आणि योग्य उपचारानंतर सुरक्षितपणे पुन्हा एकदा खेळात कसं परतावं, मैदानात कसं खेळावं याबाबत ते नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशन आणि विविध कॉन्फरन्समध्ये फॅकल्टी म्हणून देखील त्यांचं योगदान अगदी उल्लेखनीय आहे. तर आपण सरांकडनं त्यांचा अनुभव आणि या विषयाबद्दल आणखीन अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. सांधे, खेळातील दुखापती आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर विषयाला सुरुवात करूयात. अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा विषय बघायला गेला तर सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे नेमकं काय असतं ते सांगा. स्पोर्ट्स इंजुरीज जसं नाव सांगतं, खेळताना किंवा व्यायाम करताना आपल्या जॉईंट्सना किंवा सांध्यांना जो दुखापती होतात त्यांना आपण स्पोर्ट्स इंजुरी म्हणतो. पण महत्त्वाचं असं आहे की फक्त स्पोर्ट्स प्लेयर्सनाच ही इंजरीज होतात असं नाही आहे. तर जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या सांध्यांना इंजरीज होतात त्यांनाही आपण स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये पकडतो. इनफॅक्ट माझ्याकडे येणाऱ्या 50 ते 60% पेशंट जे आहेत ते ॲथलीट्स नसतात. ते आपल्यासारखे सामान्य माणसं आहेत ज्यांचा स्पोर्ट्सशी काही संबंध नसतो, पण त्यांना ह्या इंजरीज होतात. तर हे सगळं स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये आपण पकडतो, मानलं जातं. बरं सर, लिगामेंट इंजुरीचा मी मगाशी उल्लेख केला इंट्रोडक्शन मध्ये. ते लिगामेंट इंजुरी म्हणजे नेमकं काय असतं आणि ते किती गंभीर असू शकते? ओके, आता हा एक नीचा मॉडेल आहे. तेव्हा पण आपण कुठला सांधा म्हणतो तर त्याच्यामध्ये हा स्पेस असतो. तर या स्पेसच्या अक्रॉस जो सांधा स्थिर ठेवण्याचं जे लिगामेंट, जी अवयव आपलं काम करते ती लिगामेंट असते. तर बेसिकली त्या स्पेसच्या अगेन्स्ट जी आपला सांधा स्थिर ठेवतं त्याला एक्सेसिव्ह मुवमेंट होऊ देत नाही, ती म्हणजे लिगामेंट. बरं. आणि ह्या लिगामेंटला जेव्हा इंजरी होते, बेसिकली जर डायरेक्टली मार लागला किंवा जेव्हा आपला सांधा मुरगळतो म्हणतो, जेव्हा ट्विस्टिंग इंजरीज होते तेव्हा ही लिगामेंट एकतर तुटू शकते किंवा ती ताणली जाऊ शकते. त्याला आपण लिगामेंट इंजरी असं म्हणतो. आता ह्या लिगामेंट इंजरीचे वेगवेगळे ग्रेड्स आहेत. प्रत्येक इंजरी ही एकसारखी नसते. त्याला आपण युजली ग्रेड 1, 2, 3 मध्ये पकडतो. ग्रेड 1 म्हणजे फक्त ती ताणली जाणे. ग्रेड 2 मध्ये पार्शियल टेर असतं, म्हणजे जर त्याचे काही रेषे तुटतात पण बऱ्यापैकी लिगामेंट ही इंटॅक्ट असते. आणि ग्रेड 3 म्हणजे ती 100% तुटली जाते. तर अशी ही वेगवेगळे त्याची सिव्हिअरिटीज असते. तर आपल्याला झालेली इजा ही लिगामेंट इंजरी आहे का हे कसं समजावं एखाद्याला? तर जेव्हा ही इंजरी होते तर सगळ्यात पहिलं ऑब्व्हियसली आहे की त्याला तीव्र पेन जाणवतं, समजतं. म्हणजे खूप जास्त वेदना होतात पेशंटला. तो एखाद वेळेस खेळत असेल तर इंजरी झाल्यानंतर तो खेळू शकत नाही किंवा त्याला थांबावं लागतं.
तसंच जेव्हा लिगामेंट तुटते तेव्हा एक पॉपिंग साऊंड असा ऐकू येतो. जेव्हा एखादा आपण बॉटल उघडतो तेव्हा कसा तो एक आवाज येतो, तसा काहीसा आवाज आपल्या गुडघ्यातून किंवा कुठलाही जो सांधा इंजर्ड आहे त्याच्यात झाल्यासारखा त्या पेशंटला जाणवतं. तिसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सूज येते. पण फ्रॅक्चरमध्ये आणि लिगामेंट इंजरीमध्ये जर आपण पाहिलं तर फ्रॅक्चरमध्ये ही सूज ही ताबडतोब आपल्याला दिसून येते. लिगामेंट इंजरीमध्ये कधी कधी ही सूज लगेच दिसून येत नाही. जर आपण घरी जातो, रेस्ट करतो आणि 1-2-3 तासानंतर आपल्याला ती सूज जास्त प्रमाणात जाणवते. ह्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं झालं तर जेव्हा आपण त्या इंजर्ड पायावर चालायला जातो किंवा त्या पायाचा वापर करायचा जातो तर कुठेतरी त्या पेशंटला डग जाणवतो किंवा त्याचा पाय बकल होतो. म्हणजे चालताना आपल्याला अस्थिरतेचा भान येतो, आपला गुडघा सरकतोय, आपण पडू असं काहीसं त्या पेशंटला बऱ्याचदा वाटतं. आणि शेवटचं म्हणजे लॉकिंग म्हणजे गुडघा आपण हालचाल करतो, गुडघा वागवण्याचा प्रयत्न करतो, तो गुडघा कुठेतरी अडकतोय, आपल्या गुडघ्यांच्या हाडांच्या मध्ये काहीतरी अडकतंय असं पेशंटला जाणवतं. तर हे सगळे लिगामेंट इंजरीज आणि त्याचं तीव्रतेचं म्हणजे त्याची इंटेन्सिटी असते. येस. आता महत्वाचं म्हणजे जर आपण ह्याच्याकडे निग्लेक्ट केलं तर काय, कारण की बऱ्याच लोकांना काय होतं, लिगामेंट्समध्ये फ्रॅक्चर नसतं, इव्हेंच्युअली 2-3 दिवस आराम केल्याने चालता येतं, पण अस्थिरता कायम राहते. जेव्हा बरेच लोक लाईफस्टाईल मॉडिफाय करतात, खेळणं बंद करतात, ऍक्टिव्हिटी लेवल कमी करतात, किंवा जर ऍक्टिव्हिटी लेवल्स करायला गेले तर कुठेतरी गुडघा आपला सरकतोय, आपण पडतोय अशी भीती जाणवते. त्याच्याही पुढे आपण निग्लेक्ट केलं तर आपला गुडघा घासला जाऊन अर्ली ऑर्थरायटिस डेव्हलप व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे युजली लिगामेंट इंजरीकडे आपण दुर्लक्ष डेफिनेटली करू नये. त्याचे लक्षणं लगेच दिसत नाहीत, पण जेव्हा जेव्हा दिसायला लागतात, तुम्ही ही जी काही लक्षणे सांगितली त्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, लिगामेंट इंजुरीचं निदान कसं करू शकतात? निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेशंटला ती इंजरी कशी झाली हे जाणून घेणं. बरोबर. बऱ्याचदा पेशंट्स माझ्याकडे जेव्हा येतात किंवा बरेचसे ओळखीचे पाहतात, MRI पाठवून देतात की हा MRI आहे, आपल्याला काय करावं लागेल. तर एक लक्षात ठेवा की MRIची आपल्याला ट्रीटमेंट नाही करायची आहे. शेवटी ट्रीटमेंट ही आपल्याला पेशंटची करायची असते. पेशंटची हिस्ट्री घेणं, म्हणजे कधी लागलं, कसं लागलं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यानंतर त्या रुग्णाचं ॲक्च्युअल एक्झामिनेशन ते खूप महत्त्वाचं असतं, कारण की बऱ्याचदा MRIवर आपण मिसगाईड होऊ शकतो. बरोबर. ठीक आहे. तर पेशंटचं ॲक्च्युअल एक्झामिनेशन, त्याने एक अंदाज येतो की सिव्हिअरिटी किती आहे इंजरीची, कुठले लिगामेंट्स इंजर झालेले आहेत. जर आपण आताही नीमध्ये पाहिलं तर एक लिगामेंट नसतात, ऑलमोस्ट 5-6 लिगामेंट्स असतात. त्यामुळे एक्झॅक्टली कुठली लिगामेंट इंजर झाली आहे त्याची सिव्हिअरिटीचा एक अंदाज आपल्याला एक्झामिनेशन नंतर येतो. त्यानंतरचं पहिलं पाऊल आहे एक्सरे. एक्सरेवर जरी आपल्याला लिगामेंट्स दिसत नसले तरी आजूबाजूला कुठल्या हाडाचं फ्रॅक्चर तर नाही ना, ज्याला आपण असोसिएटेड फ्रॅक्चर्स वगैरे म्हणतो, ते सगळं रोल आउट करण्यासाठी एक्सरे हे अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि एक गोल्ड स्टँडर्ड जे आपण म्हणतो डायग्नोसिससाठी ते म्हणजे MRIवर आपल्याला गुडघ्यातली किंवा कुठल्याही सांध्यातली सूज, त्याच्यात जर पाणी जमलं असेल, रक्तस्राव झाला असेल तर त्याचं प्रमाण किती आहे ते समजतं. प्रत्येक लिगामेंटची इंजरी किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, जे आपण मगाशी म्हटलो ग्रेड्स असतात त्याचे 1, 2, 3 असे, तर किती ग्रेड्सची सिव्हिअरिटी आहे ते आपल्याला सगळं MRIवर व्यवस्थित समजू शकतं. आणि आजकाल MRI दे हॅव बिकम इझिली ॲक्सेसेबल. ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी एक MRI तरी आहेच आपल्याकडे. आणि त्याची क्वालिटी ही खूप इम्प्रूव्ह झाली आहे. जेव्हा आपण जर पाहिलं 12-15 वर्ष जेव्हा आम्ही सुरू केलेलं तेव्हाच्या MRIची क्वालिटी आणि आत्ताच्या त्याच्यामध्ये खूप फरक आहे. सो डेफिनेटली डायग्नोसिस जे करणं आजकाल खूप सोपं झालेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर अगदीच काही पेशंटला आराम पडत नसेल तर आपण डायग्नोस्टिक स्कोपी करू शकतो. डायग्नोस्टिक स्कोपी म्हणजे काय, तर दुर्बीण टाकून आपण निदान करण्याचा प्रयत्न करतो की जे आपल्याला क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये वाटतं आणि MRIमध्ये ते वाटत नाही आहे, जर त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर आपण त्यावेळेस ते निदानही करू शकतो. आणि ॲट द सेम टाईम जर गरज असेल तर त्या हिशोबाने आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. पण ते अगदीच खूप, म्हणजे इफ यू से अराउंड 100 पेशंट्स तर 1% पेक्षाही कमी पेशंटमध्ये आजकाल डायग्नोस्टिक स्कोपीची गरज पडते. बरं. सर, ऑर्थ्रोस्कोपी विषयी आपण जाणून घेऊयात. ऑर्थ्रोस्कोपी म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक जी शस्त्रक्रिया होती, जुनी शस्त्रक्रिया जी वर्षानुवर्ष चालू होती, त्यापेक्षा ही ऑर्थ्रोस्कोपी सर्जरी कशी वेगळी आहे? तर आर्थ्रोस्कोपी सर्जरी म्हणजे कुठल्याही सांध्याच्या आतमध्ये दुर्बीण टाकून त्या सांध्याला झालेल्या दुखापतीचं निदान करणं आणि गरजेनुसार योग्य ती ट्रीटमेंट करणं, याचं
म्हणजे आर्थ्रोस्कोपी. आजकालची आपण दुर्बिणीची शस्त्रक्रिया किंवा की होल सर्जरीज जे वाचतो हे आर्थ्रोस्कोपी आहे. तर आर्थ्रोस म्हणजे जॉईंट, स्कोपी म्हणजे स्कोप म्हणजे दुर्बीण. जेव्हा आपण दुर्बीण सांध्यामध्ये टाकतो त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतो. आता जेव्हा आपण कन्व्हेन्शनल सर्जरी म्हणतो, जी पारंपरिक सर्जरी शस्त्रक्रियेची प्रक्रिया आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठं एक इन्सिजन घ्यावं लागतं. त्यामुळे काय होतं, आजूबाजूच्या मसल्सना, टिश्यूजना खूप इंजरी होते. आर्थ्रोस्कोपीमध्ये आपण युजली एक असा प्लेन चूज करतो ज्याच्यामध्ये मसल किंवा टिश्यूला कमीत कमी इजा होते. दुसरी गोष्ट, एवढं मोठं इन्सिजन आणि टिश्यू इंजरी असल्यामुळे ऑपरेशन नंतर पेन जे आहे पेशंटला ते बऱ्यापैकी जास्त असतं आणि रिहॅबही तितका स्लो होतो. जे पुनर्वसन नसतं पेशंटचं, जो पुढचा प्रवास असतो तो थोडा स्लो करावा लागतो, रिकव्हरी टाइम थोडा जास्त वाढून जातो. दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेमध्ये हे सगळं कमी असतं. आपण बऱ्याचदा 2 होल जे की होल म्हणतो, म्हणजे लिटरली 2 टाक्यांमध्येही ऑपरेशन पूर्ण होऊन जातं आणि त्याप्रमाणे दुखणंही बऱ्यापैकी कमी असतं. जे रिहॅबिलिटेशन आहे ते खूप फास्ट होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थ्रोस्कोपीमध्ये एक आपल्याला मॅग्निफाईड व्ह्यू मिळतो. त्यामुळे आपण जे काही लिजन आहे किंवा जी इंजरी आहे ती एक्झॅक्टली पाहू शकतो, त्याला पिनपॉईंट करू शकतो आणि तितक्याच प्रिसाइसली आपण त्याची सर्जरी करू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या कुठल्याही स्ट्रक्चर्सना इंजरी होत नाही किंवा अननेसेसरीचं त्याचं एक्सपोजर आपल्याला करावं लागत नाही. एकंदरीत रक्तस्रावही यामध्ये फार कमी होत असेल. खूपच कमी असतो, कारण की नाहीच्या बरोबर म्हटलं तरी चालेल. स्कोपी सर्जरी म्हणजे काय आहे आणि पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा ती किती वेगळी आहे आणि किती पॉवरफुल आहे, इम्पॅक्टफुल आहे, त्याविषयी तुम्ही सांगितलं. आता मला सांगा की ऑर्थ्रोस्कोपी नंतर रुग्ण किती दिवसामध्ये मैदानावर जाऊ शकतो, पुन्हा एकदा खेळू शकतो, किंवा सामान्य माणूस असेल त्यांनाही स्पोर्ट्स इंजुरी होतात, तर ते पूर्ववत जीवन आपलं कधीपर्यंत जगू शकतात? तर एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या सगळ्या सर्जरीज ज्या आहेत त्या आपण प्रीमियम ॲथलीट जे एकदम प्रोफेशनल लेवलवर खेळतात त्यांना समोर ठेवून बनवलेल्या आहेत. आपलं उद्दिष्ट एकच असतं किंवा माझंही उद्दिष्ट एकच असतं की इंजरी व्हायच्या आधी त्या पेशंटला ज्या लेवलच्या ॲक्टिव्हिटीज करता येत होत्या त्या सर्जरी नंतर सुद्धा करता आल्यात पाहिजेत. आता आर्थ्रोस्कोपी म्हटलं तर मेजॉरिटी शोल्डर आणि नीमध्ये होतात. नीमध्ये एसीएल इंजरीज, पीसीएल इंजरीज किंवा मल्टीलिगामेंट इंजरीज, मेनिस्कल इंजरीज म्हणजे गादी फाटलेली असते, या आपण शस्त्रक्रिया करतो. शोल्डरमध्ये रिकरंट शोल्डर डिसलोकेशन म्हणजे वारंवार खांदा निसटणे किंवा एल्डरलीजमध्ये रोटेटर कफ इंजरीज असतात, फ्रोझन शोल्डर जे डायबिटिक्समध्ये कॉमन आहे, या सगळ्या शस्त्रक्रिया आपण करतो. तर त्याचं एम असतं की आपण त्यांना लवकरात लवकर परत आपल्या कामावर रुजू होता यायला पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटचा पहिला प्रश्न असतो की कामावर कधी जाऊ शकतो. तर IT मध्ये जे असतात त्यांना तर वर्क फ्रॉम होम जर शक्य असेल तर 3-4 दिवसापासून तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. ज्यांना ऑफिसमध्ये जाणं कंपल्सरी आहात, जेव्हा तुम्ही ट्रेनने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करत असाल तरी सुद्धा युजली 3 वीक्स to 1.5 महिन्यामध्ये तुम्ही आपलं काम रुजू करू शकता. हां, पण जर आपण जेव्हा प्रोफेशनल स्पोर्ट्स म्हणतो त्याला मात्र सुरू करायला वेळ लागतो. त्याला 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो, डिपेंडिंग ऑन व्हॉट स्पोर्ट्स यू आर प्लेइंग. त्याचं कारण असं की कुठल्याही इंजरी नंतर आपल्याला सांध्याला परत ट्रेन करावं लागतं. बरोबर. कुठल्याही इंजरी नंतर आजूबाजूचे मसल्स वीक होतात, स्नायू कमजोर झालेले असतात, त्यांची स्ट्रेंथ रिगेन करायला आपल्याला वेळ लागतो आणि तेवढा वेळ देणं खूप गरजेचं असतं. त्याच्या आधी जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी इंजरी व्हायचं किंवा रिटेअर वगैरे व्हायची एक भीती राहते. त्यामुळे तो वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. पण अगेन इट डिपेंड्स ऑन व्हॉट सर्जरी वी आर डुईंग. आपण कुठली सर्जरी करतो याच्यावरही अवलंबून आहे. पेशंटचं वय, पेशंटचं जे आपण म्हणतो ना ओबीज आहे की बारीक आहे पेशंट, याच्यावरही गोष्टी त्या गोष्टींना फरक पडतो. माझ्याकडे जे पेशंट्स येतात ज्यांनी फक्त मेनिस्कल इंजरी केलेली, आता अलीकडेच 2 महिन्यापूर्वी दोन्ही गुडघ्यांच्या गाद्या फाटल्या होत्या आणि त्यांना काही करून क्रिकेट टुर्नामेंट खेळायचं होतं. तर आम्ही दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच दिवशी केलं आणि 3 आठवड्यांमध्ये ते ग्राउंडवर परत उतरलेले होते. सो यू कॅन गो ॲज अर्ली एज 3 वीक्स ऑन द ग्राउंड अँड स्टार्ट प्लेइंग. पण अगेन मी परत तेच सांगेन की सर्जरी प्रत्येक वेगळी असते, प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो आणि प्रत्येक स्पोर्ट्स हे वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक पेशंटसाठी आपण एक प्लॅन बनवतो. पण हां, इतकं निश्चित सांगू शकतो की तुम्ही इंजरी नंतर खेळू शकता. असं तुम्ही काही आता शस्त्रक्रियेचा उल्लेख केलेला आहे, तर मला सांगा की प्रत्येक दुखापतीसाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचंच असतं का? अजिबात नाही. एक
लोकांमध्ये खूप भीती असते हो. की आपण MRI केला किंवा डॉक्टरांकडे गेलो म्हणजे त्याचा एंड रिझल्ट ही सर्जरीच असणार आहे म्हणून. तर आपण मगाशी पाहिलं की इंजरीजचे ग्रेड्स असतात. युजली जे लो ग्रेड्स असतात ग्रेड 1 2 त्याच्यामध्ये सर्जरीची गरज पडत नाही. युजली जे ग्रेड 3 किंवा त्याच्यावर असतात जिथे कम्प्लीट टेअर असतं तिथे आपल्याला सर्जरी लागू शकते. अगेन कुठला सांधा आहे याच्यावरही गोष्टी फरक पडतो. अँकल रिस्टमध्ये आपण कधी कधी वेट अँड वॉच करतो. नी शोल्डरमध्ये कदाचित आपल्याला एखाद वेळेस सर्जरी लागू शकेल. त्याच्या व्यतिरिक्त पेशंटचं वय किती आहे, पेशंटच्या अपेक्षा काय आहेत, पेशंटच्या ॲक्टिव्हिटी लेवल्स काय आहेत त्याच्यावर आपण सगळं ठरवतो. अगेन मी तेच स्ट्रेस करू इच्छितो की एव्हरीथिंग इज इंडिव्हिज्युअलाइज्ड ॲज पर द नीड ऑफ द पेशंट. पेशंटच्या गरजेनुसार त्याच्या अपेक्षांनुसार आपण सगळं प्लॅन करतो. पण जी भीती आहे ती एकदम चुकीची आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज याने आपण पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो. बरोबर. सर, शस्त्रक्रियेचा उल्लेख केला की बरेच रुग्ण घाबरतात, रुग्णांचे नातेवाईक सर्वाधिक जास्त घाबरतात. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की स्पोर्ट्स आणि लिगामेंट इंजुरी टाळण्यासाठी काय उपाय आहेत का? हो, नक्कीच. मी बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये एक दिसून आलं की आजकाल आपल्यामध्ये स्पोर्ट्स आणि फिटनेसचं जे एक अवेअरनेस आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. लोकांना ॲक्टिव्हली स्पोर्ट्स आणि एक्सरसाइजकडे लोक वळत आहेत. पण कुठेतरी त्यांचं मार्गदर्शन कधी कधी चुकीचं होतं किंवा मार्गदर्शन नसतं. आपण कुठेतरी ऑनलाईन सर्च करून आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी टेक्निक्स चुकतात आणि त्याच्यामुळे ते इंजरीजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित टेक्निक्स वापरा. ठीक आहे, या गोष्टींनी फरक पडतो. गेअर वापरणं खूप इम्पॉर्टंट असतं व्यवस्थित. फॉर एक्झाम्पल फुटबॉल खेळताना तुम्ही टफवर खेळता की तुम्ही साध्या ग्राउंडवर खेळता याच्यातही फरक पडतो. बरोबर. ठीक आहे, आणि अकॉर्डिंगली तुम्हाला सगळं मॉडिफाय करावं लागतं. एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर खेळाच्या आधी व्यवस्थित वॉर्मअप करणे, व्यवस्थित ट्रेनिंग घेणे, सुपरवाइज ट्रेनिंग घेणे आणि खेळून झाल्यानंतर तुम्ही कूलडाऊन करणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर मधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ॲक्टिव्हिटी लेवल्स मेंटेन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यातून सुद्धा जर तुम्हाला इंजरी झाली किंवा कुठे काही दुखत असेल तर उगाच आपण प्रयत्न करून खेळण्यापेक्षा रेस्ट घेणंही काही वेळेस तेवढंच इम्पॉर्टंट असतं. बरं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की ऑपरेशनच्या नंतर रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे? ऑपरेशनच्या नंतर रिहॅबिलिटेशन हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. जर मी युजली पेशंटना सांगतो की 60% ही माझी सर्जरी आहे आणि 40% हा रिहॅबिलिटेशनचा पार्ट आहे. तर 40% हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आपण प्रत्येक पेशंटसाठी एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम बनवलेला असतो ज्याच्यामध्ये ग्रेडेड एक्सरसाइज प्रोटोकॉल्स असतात. म्हणजे आपण डे 1ला वॉकरने पट्ट्यासोबत चालवतो, हळूहळू त्याची लेवल्स इंटेन्सिटी वाढवतो, काही बेसिक एक्सरसाइजेस सुरू करतो आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते वाढत जातात. काळजी एवढीच घ्यायची की जे तुम्हाला सल्ला तुमच्या डॉक्टरांनी दिलेला असेल त्याप्रमाणे करावं. काही पेशंट्स खूप जास्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा काही पेशंट्स खूप कमी करतात. दोन्ही एक्स्ट्रीम्स करू नये. तुम्हाला ज्या फिजिओथेरपिस्ट, कोच आणि ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर केलं तर यू विल हॅव द बेस्ट आउटकम्स विद इन द शॉर्टेस्ट टाइम पॉसिबल. बरोबर. पण सर, अनेकदा असं होतं की आपल्याला कळतंय की मला काहीतरी गुडघा दुखतोय, मला काहीतरी लागलंय आणि पेन खूप मोठ्या प्रमाणात असतं, जास्त प्रमाणात असतं, तरी पण ना लोक दुर्लक्ष करतात. तर हे दुर्लक्ष करणं भविष्यात किती त्यांना धोकादायक ठरू शकतं? एक लक्षात ठेवा की ह्या ज्या इंजरीज असतात त्याच्यामुळे कुठेतरी नी किंवा शोल्डरचा बॅलन्स जातो. त्याच्यामध्ये जर तुम्ही खेळणं चालू ठेवलं किंवा तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट नाही घेतली तर ह्या इंजरीज वाढू शकतात. जसं मी आधी पण म्हटलं होतं की गुडघ्याचा बॅलन्स गेल्याने कार्टिलेज घासतं, कार्टिलेज इंजरीज वाढतात, सेकंडरी इंजरीज वाढतात. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, फक्त ACL इंजरी असते, लोक ती टाळतात, 6 महिन्यानंतर मेनिस्कल इंजरी ॲड होते. त्यामुळे तुम्हाला तुम्ही सर्जिकल प्रोसिजरची कॉम्प्लेक्सिटी वाढवताय, तुमचा रिहॅब पिरियड वाढवताय आणि एक आपल्यासाठी पण तो शरीरासाठी एक एक्स्ट्राचा बरोबर सर्जरी होऊन जाते बेसिकली. सो शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. नाही तर पुढे जाऊन अर्ली आर्थरायटिस होण्याची शक्यता खूप जास्त वाढते आणि एक कॉन्स्टंट नी पेन किंवा शोल्डर पेन म्हणजे एक सततचा संधी सारखं आपलं दुखत राहतं. त्यामुळे शक्यतो ह्या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. बरं. सर, जाता जाता एक प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचा सल्ला काय तुम्ही द्याल? मी हेच सांगू इच्छितो की ह्या जे स्पोर्ट्स इंजरी आहेत
त्या बऱ्यापैकी आपल्याला टाळता येतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो, तर योग्य टेक्निक, योग्य गेअर वापरणं, योग्य ते मार्गदर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचशा ज्या इंजरीज आहेत त्या या गोष्टीने आपल्याला टाळता येतात. ह्याच्या पुढे जर इंजरी झाली तर योग्य ती ट्रीटमेंट आणि योग्य त्या वेळेत ती ट्रीटमेंट घेणं ही अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. आणि समजात जर चुकून तुम्हाला सर्जरीची गरज लागत असेल तरी तो रस्त्याचा शेवट नाही आहे. तुम्ही सर्जरी केल्यानंतरही तुमचं जे स्वप्न होतं किंवा तुमचे जे टार्गेट्स आहेत स्पोर्ट्स खेळाच्या बाबतीत किंवा इव्हन रुटीन लाईफच्या बाबतीत ते व्यवस्थित पूर्ण करता येतात. दुखणं अंगावर काढू नका, दुखणं टाळू नका आणि योग्य तो सल्ला योग्य वेळेत घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नक्कीच. तर मला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जॉईंट्समध्ये कोणत्या जॉईंट्समध्ये हा आर्थ्रोस्कोपी सर्जरी करू शकतो? तर आर्थ्रोस्कोपी सर्जरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मोस्ट कॉमन जॉईंट्स शोल्डर आणि नी ह्यामध्ये आहे. आपण आज दिवसेंदिवस त्यातलं जे इंडिकेशन्स आहेत ते वाढत चाललेले आहेत. आपल्याकडे अजून नवीन नवीन टेक्निक्स आणि अजून चांगले टेक्निक्स येत चाललेत, ज्यांनी की आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळत चाललेत. त्याच्या व्यतिरिक्त अँकल जॉईंटचीही आर्थ्रोस्कोपी आपण आता करू शकतो. बरेचसे इंडिकेशन्स त्याच्यामध्ये आहेत. कॉन्स्टंट अँकल पेन किंवा जिथे ATFL इंजरीज किंवा जे लिगामेंट इंजरीज अँकलमध्ये होतात त्याचंही आपण आर्थ्रोस्कोपिकली ट्रीटमेंट करू शकतो. आता नवीन म्हणायचं झालं तर हिप आणि रिस्ट स्कोपीज सुद्धा चालू झालेले आहेत. बरं, मगाशी सर आणखीन एक तुम्ही उल्लेख केलेला तर जॉईंट प्रिझर्वेशनचा. तर जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? आजकाल आपण पाहतो की जॉईंट रिप्लेसमेंटकडे खूप लक्ष वेधलं गेलेलं आहे. तर त्याच्या विरोधात म्हणजे जॉईंट प्रिझर्वेशन, की आपण ज्या सांध्यासोबत जन्माला आलेलो आहोत तो जास्तीत जास्त वेळ कसा टिकवता येईल ह्याच्यासाठी जे प्रोसिजर्स लागतात त्याला आपण जॉईंट प्रिझर्वेशन टेक्निक्स म्हणतो. तर जसं आधी तुम्ही उल्लेख केला होता की कार्टिलेज आणि कार्टिलेज इंजरीज आहेत, तर आधी आपल्याकडे ह्यासाठी खूप कमी ट्रीटमेंट ऑप्शन्स होते. आता आजकाल त्या खूप वाढलेल्या आहेत. तर हा एक भाग झाला की आपण ज्याने जॉईंट प्रिझर्व करू शकतो. कारण की एकदा जर ते इंजरीज झाले तर मग कार्टिलेज एकदा डॅमेज झालं तर ते परत नॅचरली रिपेअर होण्याची त्याची क्षमता जी आहे ती खूप मर्यादित आहे. सिमिलरली मेनिस्कस आधी जर फाटलं तर आपण काढून टाकायचो, पण आजकाल तेही प्रिझर्व करण्यासाठी आपल्याकडे खूप चांगले इम्प्लांट्स आलेले आहेत. आणि आजकाल एक ट्रेंड जो आहे तो मेटॅलिक कडून नॉन मेटॅलिक इम्प्लांट्सकडे जायचा आहे. कारण की आधी लोकांना, बरेचसे लोक म्हणतात की मला बॉडीमध्ये मेटल नको आहे म्हणून. बरोबर. तर लोकांची भीती असते की उद्या आपण एअरपोर्टवर गेल्यावर ते ट्रिगर होईल, आपल्याला एक सर्टिफिकेट काढावं लागेल, त्याच्यासाठी अंडर ते कॅरी करावं लागेल. तर जो ट्रेंड आहे आर्थ्रोस्कोपीमध्ये तो बऱ्यापैकी मेटॅलिककडून नॉन मेटॅलिक इम्प्लांट्सकडे जायचा आहे. एस्पेशली शोल्डरमध्ये आपण जे आहे ते वी हॅव ऑलमोस्ट स्विच टू नॉन मेटॅलिक इम्प्लांट्स इन बऱ्याचशा सर्जरीजमध्ये. तर ह्या सगळ्या शस्त्रक्रियेमुळे एक जी सांधा आहे आपला त्याची अलाइनमेंट मेंटेन राहते, तो व्यवस्थित राहतो, तो स्थिर राहतो. आणि ज्या पुढच्या इंजरीज आहेत, जसं मी म्हटलं आर्थरायटिस डेव्हलप होतं किंवा सततचं एक पेन, कॉन्स्टंट पेन राहतं जॉईंटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतात आणि तुमचा जो सांधा आहे तो आपल्याला प्रिझर्व करता येतो. म्हणून आपण याला जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरीज असं नाव दिलेलं आहे. नक्कीच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे नेमकं काय आणि सध्या जी आधुनिक उपचार पद्धती आलेली आहे ऑर्थ्रोस्कोपी सर्जरी, पारंपरिक पद्धतीपेक्षा किती फायदेशीर आहे ही सर्जरी याचं तुम्ही महत्त्व सांगितलेलं आहे. आणि खेळातील दुखापतीवर, सांधेदुखीवर आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत त्याविषयी देखील मार्गदर्शन केलात. सल्ला देखील तुम्ही प्रेक्षकांना दिलेला आहे. घाबरायचं कारण नाहीये. नक्कीच वेळेवर सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याविषयी तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.